खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराड 24 तासात शरण येऊ शकतो। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपी अटकेत आहेत, 3 जण फरार आहेत। हत्येतल्या फरार तिन्ही आरोपींचे हातांचे ठसे जुळले असल्याची सूत्रांची माहिती आहे। मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आले आहेत। कॉल लॉग मध्ये बड्या नेत्याच्या फोनची नोंद असल्याचं देखील बोललं जात आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे आता आपल्यासोबत आहे। दत्ता, एकतर काय नव्यानं माहिती समोर येते आहे आणि वाल्मिक कराड आज समर्पण करण्याची शक्यता आहे का? नक्कीच वाल्मिक कराड आज पोलिसांना शरण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण वाल्मिक कराड भोवती कारवाईचा फास जो आहे तो पोलिसांनी आवळायला सुरुवात केलेली आहे। वाल्मिक कराड यांची बँक खाती गोठवलेली आहेत, संपत्ती सुद्धा जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि वाल्मिक कराड जर 24 तासाच्या आत सरेंडर नाही झाले तर त्यांच्या नातेवाईकांची सुद्धा बँक खाती गोठवली जाऊ शकतात, त्यांची सुद्धा संपत्ती गोठवली जाऊ शकते। त्यामुळेच वाल्मिक कराड 24 तासाच्या आत सरेंडर होतील असं सांगितलं जात आहे। वाल्मिक कराड यांची पवन चक्कीला खंडणी मागितली प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड हे फरार झालेले आहेत। वाल्मिक कराड मध्य प्रदेशात आहेत, नागपूरमध्ये आहेत की परळीमध्येच आहेत, या संदर्भामध्ये चर्चा होती आहे। मात्र असं असताना सुद्धा वाल्मिक कराड पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून हा तपास सुरू होता। तपासात वाल्मिक कराड आढळून येत नसल्यामुळे त्यांच्या संपत्तीवरती प्रशासनाने टाच आणायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे वाल्मिक कराड हे पोलिसांसमोर शरण येऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जाते। वाल्मिक कराड हे पुण्यामध्ये किंवा केजला किंवा बीडला सरेंडर होऊ शकतात असं सुद्धा सांगितलं जात आहे। 24 तासामध्ये वाल्मिक कराड सरेंडर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे वाल्मिक कराड खरंच सरेंडर होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराड खंडणी प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण जे आहे ते ढवळून निघालेलं आहे। त्यामुळे वाल्मिक कराड आज सरेंडर होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठीक आहे, धन्यवाद दत्ता या माहितीबद्दल।